नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गडकरी रंगायतांचं जे आहे ते काम सुरू आहे आणि आज कामाची पाहणी जी आहे ती खासदार नरेश म्हस्के करताना आपल्याला दिसत आहेत। अधिकारी सोबत आहे ठाणे महानगरपालिकेचे सर्वजण आणि त्यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार विजू माने हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। म्हणजे अधिकारी ठाणे महानगरपालिकेचे, त्याच्यानंतर दिग्दर्शक आणि स्वतः खासदार हे सगळेजण इथे आपल्याला दिसत आहेत या कामाची, या गडकरी रंगायतांच्या कामाची पाहणी करताना। किंवा काही बदल कुठपर्यंत पूर्ण आपण आहोत गडकरी रंगायतांमध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के जे आहेत गडकरी रंगायतांची पाहणी करत आहेत। आपण पाहिलं असेल की गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे गडकरी रंगायतांचं काम जे आहे शुद्धीकरणाचं काम सुरू आहे। कोट्यावधीचा निधी जो आहे तो महापालिकेने या गडकरी रंगायतांच्या संदर्भात मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता याच कामाचा पाहणी धोरण जो आहे तो नरेश म्हस्के आणि महानगरपालिकेचे अनेक अधिकारी माने देखील वाढणारी नागरिकांची अपुरी स्थिती आहे, त्याचबरोबर वाहनतळाची अपुरी व्यवस्था या खासदार मोठ्या प्रमाणामध्ये गडकरी अनेक राजकारणी प्रयोग असतील, त्यामुळे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते पार पडत असतात। याच नाट्यगृहामध्ये आपण लाईव्ह आहोत। गडकरी रंगायतांचं सगळं काम जे आहे ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि याचाच पाहणी दौरा करण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के इथे दाखल झालेले आहे। याचा पाहणी जी आहे या कामाची संपूर्ण पाहणी जी आहे ती त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळते। ठाणे महापालिकेचे अधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांच्या उपस्थितीत खासदार नरेश म्हस्के हा पाहणी दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर गडकरी रंगायतांचं गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे। हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि याचीच पाहणी दौरा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर पाहणी दौरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काही सूचना देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत। सर्वाधिक काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे, त्याचं पाणी आहे ते आजही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्यांच्यासमोर दिग्दर्शक विजू माने, त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे अधिकारी भगवान शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश काळे, सर्व पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी त्याचबरोबर कलावंत यांच्या सर्वांच्या समोर आज खासदार नरेश म्हस्के यांनी हा पाहणी दौरा आयोजित केलेला आहे आणि जे गडकरी रंगायतांचं अंतिम टप्प्याचं जे काम सुरू आहे त्याची पाहणी त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। पार्किंग
एखादं लेवल करता आणि मल्टी लेवल पार्किंग करता ठीक आहे. हा बघा आहे ते मला माहिती आहे इथे दिसते मला माहिती आहे तिथे जाण्यासाठी बोम काढ हॅलो सर. माने सर अरे या ना इकडे एक माने साहेब माने साहेब सर तो लिफ्ट इथे आहे या ना लिफ्ट तर दिसेल साहेब लिफ्ट दिसते. तर ते कसं आहे माहितीये का फक्त तुम्ही दाखवायचं नाही आपल्याला गडकरीचं काहीतरी स्ट्रक्चर दाखवायचं आहे. या. तर या साईड मागे चला लिफ्ट आहे तिथे टाटा दिसेल या इथे थांबले ना इथे तरी भरपूर हे मागे या ना हे म्हणू द्या काय तिथं थांब. या मागे हे मागे हे मागे पूर्ण मागे मागे सर ते सर त्या साईड साहेबांच्या समोर हा तिथे ते लिफ्ट आहे. मागे फुल फ्रेम मध्ये ना हे दिसतं पाहिजे स्ट्रक्चर काहीतरी खाली मागे तर काय मागे तुझ्या साईडला त्या साईडला त्याला मागे जाऊ दे. माईकवाल्यांनी मागे राहून हां ये मागे ये मी तुझ्या मागे उभा राहतो मी कोणाच्या पुढे जातो ये मागे आपण बोलू शकता गेले कित्येक महिन्यापासून ए लाईव्ह सर 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 बंधू बंधू बॅक नका करू सर.
तो 5 तारखेला काय करणार आपण? काय डिझाईन असणार आहे हे या प्लॅनमध्ये दाखवण्यात येत आहे. बंधू बंधू 100% सांगतो काम तर नीट करायचं. सब चित्र बघू ना जरा मागच्या पुढचं मागच्या पुढचं सर पुढचं का मागचं आहे आणि पुढचं कुठलं आहे? ओके हे तुम्ही बघा. मला माहिती आहे. पुढे खाली खाली संपत सर तिकीट काढायला हे कोणते बोलतात लाईव्ह यार हो दिगंबर प्रभू आणखी काही
हा, कारण की मग हाऊसफुल झाला तर मग काय होतं तिथे फेस्टिवलच्या स्टेजवरचे लोक परत प्रॉब्लेम आपण ऑपरेशन वेगळं आहे ना की एका रवींद्रनाथाला कोणी काय केलं माहिती ना एकाच याच्यावरती म्हणजे एकदा चालू केला की तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत बंद नाही मिळतो जर तुम्हाला बंद करावं लागतं तर तुम्हाला चालू करावं त्याला मी हे म्हणतो कंट्रोल म्हणतो वेगवेगळे आहेत ना तिन्ही आपण वरती डिजिटलचं रवींद्रनाथ केलं ना एक मोठं 10x10 तरी डिजिटल हे केलं असं जर केलं ना तर ते येणं लोकांनी बऱ्याच रवींद्रला बघून घ्या आणि आता लोक काय करतात आपण सोशल मीडियावर जी इमेज येते ना म्हणजे कशी इमेज पाठवून बघा चकाचक करा हे सगळं चकाचक हे उद्या आणि चांगल्या क्वालिटीचं वगैरे करा कारण हे सगळं हे नेहमी कोलॅप्स होतं हे आपलं स्ट्रक्चर स्टीलमध्ये केलं त्याच्या स्लॅब ही चांगली कॉन्ट्रॅक्टर कुठे फालतू साफ करून तसंच टाकायचं पहिलं कसं होतं ते आतून मिळायचं याला कव्हर करतो याला पॅनल पॅनलवर तुम्ही काही करू शकता ना काय करायचं बिल्डिंग साधारण या हाईटची त्यांची थोडीशी माहिती इथे आपण टाईल्स होत्या इथे टाईल्स होत्या माझं असं म्हणणं आहे आपल्या ठाण्यातले पण मोठे रंगकर्मी त्या सगळ्यांची म्हणजे समजा आता अशोक सांगा किंवा अशोक साठे जुने श्याम फडके होते त्यांची सगळी त्यांना ऐका नाही हे करून द्यायला करून देऊ नरेंद्र यासाठी बेस्ट तुम्ही आम्हाला सुचवा आणि कोणती पोझिशन सगळ्या त्याचं दिसायला पण चांगलं शशी जोशी आहे चंदू फडके होता काही फोटो वगैरे करून करतात दिसायला पण छान दिसेल आणि काहीतरी इतिहास आपण त्याला पाहिजे आपण म्हणू शकतो ठाण्यातील आहे आधी VIP नको आधी मराठी चला चला या मागे या
दादा टोपी काय पण फेकावं न मारलो टोपी यायला मला दिसतं तुझं फ्रेमल टोपी बी काय नाही वो टोपी घालली का सर 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 बॅक सर बॅक नको इलेक्ट्रिकल जो त्यांना सांगा इथे जास्त व्यवस्था करा. टेक्नॉलॉजी वाढते ना मॅडम आणि आता आमचे टेक्नॉलॉजी वाढत असल्यामुळे आमचे ऑपरेटिव्ह हे वाढत आहे. त्यामुळे इथे इलेक्ट्रिक व्यवस्था जास्त आपले ते डिमांड वाढतात सगळे वाढतात. आणि त्या आतमध्ये जरा थोडं खाली काय करा म्हणजे ना नंतर त्याला त्याची रोखीच दिली ना ते जरा थोडं खाली गेलं आणि प्रॉब्लेम दिला गॅस याला छोट्या छोट्या एखादा स्पष्ट मी नाही जाऊ दे कधी पण बोलतो तुम्ही गरम होते एकदम हा सेंट्रेस झालं आधी 13 होता आता 12 कमी
ग्रुप फोटो वाईट समोरून साईडला समोरून वरती येणार चला चला बाईट चला बाईट वरती कुठली बॉल्कनी सर थोडं साईड सर हे शुभम चल जाऊ थोडा अजून घे आठ दिसते हा माझे पिक्चर पण लावू शकतो मोठी घ्या जरा खाली बघा असं पाय ठेवशील जाशील चला घ्या बाईट खाली घ्यायच्या
नेहमी बंद पडणारा टॉयलेट हे बदललं की नाही? बदललं सर जुनं चेंज केलं टोटल फ्रेम तरी बदलली का तुला रवींद्रला माहिती आहे तुला फ्रेम 97 त्याच आहे रवींद्रच्या काय घेऊ शकतो त्याच फ्रेम आहे त्या सेम त्याच फ्रेम आहे आणि एसीचा वास येतो तो हा एसीचा तो कमी झाला एवढे मोठे सोफे आहेत ते कमी करा. सोफे बीएमडीला जेवढं सेवा इकडे चेअर्स कमी ठेवतात आणि ते सगळे सोफ्यामध्ये बसतात मग बीएमडी समजून पडली हे सोफे वेगळे आणि हे सोफे वेगळे बीएमडी काय बोलू सर थोडा इकडे लो एक संजय जागा हे होते एक राहिले तर बाकी लोक बसणार नाही. नाही ना तुम्ही काय होता ना दोनचा होता दोनचे इकडे दोनचे इकडे इथे खाली एकच चेअर थोडस मागे मोठी गोष्ट मध्ये तर एक होती ना त्या 2 सीटी कमी होती मग इकडे दोनच होतं ते वाजवलं तो इकडे सोफे करा दोन आणि इकडे एक कुठेतरी सिंगल इथे तुम्ही करा आणि इथे दोन सोफे ठेवा सोफे ठेवा नहीं ऊपर जाएगा ऊपर भी देखने करेक्ट त्याला समोर आहेत हे सोफे सेम जे आहे ते सेम नाही सिंगल चेअर पाहिजे बाईंसाठी बोलणार आहे हो साहेब बाईंसाठी वेगळी चेअर पाहिजे एक सिंगल तुम्ही बाईंना सांगेल अरे पतल्यावरती पाऊस आला ना की गडकरीला तो नाटक चालू असताना आवाज येतो नाही ते कव्हर केलं ते दोन्हीकडे कमोड ठेवलं हे कमोड इथे कमोड हो
मशीन लावून घे. एक वेगळा काहीतरी मीडियम मस्त एसी आणि असं काय हे लाईटवर बटन राहिलं हे महत्वाचं हे केलंय तिथे युरिनसाठी पण 2 दिले. हा युरिनसाठी दिलंय नाही बस झालं बरं झालं, खूप झालं. फक्त एसी जरा चांगला गेला कर्टन टाकणार भिंतीला गेलं तर वाटलं तो हँगर फिट करून द्या. त्याला भिंतीला काय करू मग ते सगळे चिटकवत बसतात म्हणून भिंतीला काय नको. सगळ्यात घाण करतात. काय करता काय नाही करू शकत. काचच लावून टाकू. काचेवर पण लावली काचेवर पण लावली क्रिस्टल ग्लास लावून टाका इथपर्यंत येतात ते काढणार जर झाली अरे नको रे कलाकारांना सगळ्या सोयी काय द्यायच्या अरे मस्त इथे हिस्ट्री झालं तर एक काम कर बघूनच काय बोल चल चल चाल आपली जुनी पेंटिंग आहे चला सर ठीक आहे इथे संजय पाटील हो पाटील ते कॉफी शॉप होऊ शकतो हा तेच तेच संजयनी दिली आहे हा
संजय पाटील कुठे आहेत? प्रशांत आता माझी बोलत होते त्याला बोलू ना. इतकी गर्दी होते वडा खाण्यासाठी जागा नसते म्हणजे वडा उभा राहून जागा नसते आणि आता ऍक्च्युअली ती पण जागा जाणार. हा इतकी प्रचंड गर्दी असते आणि गावामध्ये हा पण म्हणजे तिथे वडाची ऍक्टिव्हिटी नाही आणि आता वडा इथेच असते वडा आणि चहा. तिथे नाही करता ते समोसा त्यामुळे कॅफे करून आपल्या जागा तिथे नाही अजिबात नाही. सगळ्या सोयी येणार करायचंच नाही धुम्रपान निषिद्ध नाही अजिबात नाही. नाही काय नाही. ओंकार पण काढून टाकलं ते बरं झालं नाही खाली कोणी बाल्कनीत आलाय तो स्लो होता खाली छोटं पण लावा रे. मुलांसाठी हे मुलांसाठी तेवढा इश्यू होता कारण तो लेडीजचा आणि जेंट्सचा एकच आहे एकच आहे असं म्हणतो समोर पण खूप वांदे होते छोट्या मुलांचा तो इथेच ठेवा छोट्या मुलांचा इथेच ठेवा इथेच ठेवा येता जाता नको ब्रश पहिले इथपर्यंत होतं. छोट्या मुलांचा आउटलेटचा इश्यू होतो तुम्हाला आउटलेटचा इश्यू होतो मशीन नाही करा लाईट लावा. हाऊसफुल शोला इश्यू होतो समोर पण उशिरा पोहोचल्यामुळे तुझा प्रश्न किती आवाज यायचा नाही ना. आवाज स्पीकर लावतो. नाही आणि ते वरती आवाजाचा प्रॉब्लेम पण काढलाच नाही. इथे परत रेलिंग येईल का? नाही रेलिंग आला तर मग याचा व्ह्यू जाणार. पण मग सिक्युरिटी आपण वीट वाढवून असं पुढे असं होतं पूर्व असं वाटल्यास आम्ही ते सायन्स नाही नको 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 सायन्स पण नको नको तिथे रेलिंग नाही नाही काही गरज नाही. कोण ज्याला हे बघ तू सायन्स राव 8-10 इंच त्याला उडी मारायला तो मारणार.
पूर्ण सगळं अँगल चेंज होईल आणि आता खूप छान दिसतं आणि साऊंड तर वरती दिसायचं मेन एसी पण याचं एसी युनिट वेगळं ठेवा जर नसेल का उडी मारायला लागेल असं करू नका. बरं, दोन आपण घड्याळ गेल्याने लावायला खूप आवाज करायचा हो ते हा ते म्हणजे एक तास झाला की ते 8 वाजले की टुक 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 ते आवाज करायचे कोणा ते घड्याळ काढून ते डिजिटल डिजिटल होतं डिजिटल गेलं असेल लोकांचं लक्ष नाही का म्हणजे 8 वाजले की काढून टाका लोकांना पण टेन्शन मध्ये लावायचं असेल तर दुसरे आवाज न येणार आवाज नाही. नाही कसं लोक नाश्त्याला आले की ते लोक हे बघत वेळ विसरले बघू दे ड्रायव्हिंग मध्ये कसं वाजी गेली आपण जाऊन आणि अरे एखादा माणूस चांगलं रडत असतो तिकडे जाऊन आणि ते वागतं टुक टुक संपलं तुझ्याकडे नाही पण त्याला उपयोग असं होईल ना इथे डिजिटल राहू दे. घरी जाऊन ते डायरेक्ट हे बघ लोकांना चॉईस ठेवायला आवाज मला नको याचे काय फ्रंटल हे तिथं नाव इथे ठाणे महानगरपालिका ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे हा ते पाहिजे 2 वर्षवाले लक्षात ठेवा काही लोक तुम्ही त्यांना आठवण नाही करून ते ठाणे महानगरपालिका नको एक मिनिमम मी आता DBC दुकान सर आपल्याला कॉल मराठी 12 तसा सुपर होतो आता बोलायचे ते स्टेज मोठा ऑर्केस्ट्रा म्हणजे ते इथे तो वाटत नाही आपण शो तुझं कॅन्टीन या साईडला जर गेलं ना म्हणजे तुम्ही काउंटर जर या साईडला गेलं पुढे वॉशरूम आहे लोकांना एवढा एरिया होता हां जे आहे ते या साईडला लिफ्ट असेल
बरोबर आहे. नाही नाही नो 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 हे ऐका ऐका ना हो हे किती तारखेपर्यंत तुम्ही देणार आता तुम्ही जे आम्हाला 1 मेची तारीख दिली बोलो ना माने कुठे माने कुठे त्याला इकडे नाही जमणार दीपक ठेव तिकडे खाली थांब साहेबांचं चालू नाही करत ये ना वरती ये ना बाजू मी जातो. थांब 2 मिनिटं तुम्ही काय लावा आणखी इथे लावा विजू इकडे आहे ना विजूचं पण विजूकडनं पण लागेल आधी विजू घे नंतर शेवटी घे विजू घे प्रसाद विजू प्रसाद आणि मग आधी विजू घ्या प्रसाद कांबळे घ्या आणि शेवटी बोला ते मला काय विजूला लावा वरती 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 दिसेल ते सर्व एकत्र नाही नाही हे रोलेगा सर गडकरी रंगातून भेटीस येणार आहे. काय सांगाल कशा प्रकारे कलाकारांच्या ज्या आहेत काय वाटतं कलाकारांच्या कशा प्रकारे यातून नवीन कला गडकरी रंगातून घडणार आहे? मला कायमच अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी रंगायतांसारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे, संतोष आहे, मी आहे, इकडे दिगंबर आहे, आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत. पण आम्हा सगळ्यांना कसं काय हवं आहे हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश म्हस्के इथे आहेत की ते सुद्धा मूळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या आत ते असेल. पण आम्हाला अभिमान वाटतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी रंगायतन समोर येतं. ती वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन. म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करेन की इतकं सुंदर काम इतकं मन लावून काम केलं. प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला. शिवाय आम्हा सगळ्या रंगकर्मींची योग्य ती काळजी म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमच्या विशेषतः वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा. प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा म्हस्के साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे जी पहिल्यांदा गडकरी रंगायतांच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था झाली. तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे. आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाहीये. आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली. सर ज्या समस्या मागील काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील प्रेक्षकांना असतील त्या भेडसावत होत्या त्या आता या नवीन गडकरी रंगातून कुठेतरी खोडून काढलं जाते असं वाटतं का? खूप खूप समस्या म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉइंट आहे तिथपासून विचार केला की तो वाढवला गेलाय. मला वाटतं एसी बाल्कनीचं त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे. सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा. सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे. सो तीही चांगली.
आणि सगळं नव्याने केलं, म्हणजे एसी Sound सुद्धा system साऊंड चांगली आहे. सिस्टीम नव्याने केली आहे. आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे, आणि तसंही त्यांनी मान्य केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था, निदान व्यवस्था, सिनेमाच दाखवला जाईल असं नाही, नाट्यगृह व्यवस्था आहे, आहे. प्राधान्याने नाटकं दाखवली जातील, पण ती व्यवस्था करून ठेवली, भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी. हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्रात कुठलं असेल. गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता, म्हणजे होतंय. मेडल चांगलेच सर, नवीन गडकरी रंगायतन जे आहे ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणकोणते बदल यामध्ये करण्यात आले आहेत? कधीपर्यंत हा गडकरी रंगायतन खुला होणार आहे? आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतंय. त्याचाच हा एक भाग, जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे. सर्व महाराष्ट्र असेल, हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे, आणि त्याचं नूतनीकरण आज होतंय. मे महिन्यामध्ये हे नवीन थिएटर या ठिकाणी सुरू होईल. छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या, प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती, ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली. रंगकर्मींची स्टेजवरचा एसी थोडाफार कमी होता, बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता, छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता. या सगळ्या गोष्टी, जे त्यांचं नेपथ्य असतं, सेट्स असतात, त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती, अशा अनेक गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो, त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थिएटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी सामोरं येणार आहे. आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल, साहित्य चळवळ असेल, कला चळवळ असेल, ही पुन्हा उभी राहणार आहे. याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे आयुक्त असतील, सौरभराव, हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत. कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतं आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलंय, आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत, म्हणजे नाट्य निर्माते संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत, आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील, आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील, आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट, त्यांचं दिगंबर प्रभू आहेत, मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे, संतोष कणेकर आहेत. ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत, नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत, यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही सूचना आहेत, या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे. सर, मोठ्या कार्यक्रमांकरिता ज्या काही तंत्रज्ञ नवीन जो काही आता जग सुरू झालेलं आहे, आणि ते सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी त्यासह हे थिएटर उभं राहणार आहे. सर, मोठ्या कार्यक्रमांकरिता गडकरी रंगायतन नेहमीच अपुरं पडायचं अशा अनेकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आसन व्यवस्था असेल किंवा पार्किंगची समस्या असेल, यामध्ये कशा प्रकारचं लक्ष द्यायचं? हे बघा, आसन व्यवस्था, जी काही आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाहीये. परंतु पार्किंगसाठी बाजूला जो काही आमचा जीवन प्राधिकरणचा जो काही प्लॉट आहे, त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची इमारत त्या ठिकाणी बांधतोय. तो प्लॉट आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करतोय. सर, एक आणि सगळ्यात महत्वाची एक आम्हाला आनंदाची गोष्ट ठाणेकर म्हणून, की ठाणेकरांचा जो आमचा कट्टा होता, ज्या गडकरी रंगायतन कट्ट्यावरून सगळे रंगकर्मी अगदी काही उभे राहिलेत, त्यांचा कट्टा पुन्हा नवीन रूपात नवीन याच्यात येणार आहे. ह्याचा मला आणि माझ्या आधीच्या लोकांना सुद्धा आनंद होईल, आणि जे नवीन होतकरू रंगकर्मी म्हणून करिअर करू इच्छितात, जे या कट्ट्यावर बसतात, त्यांना सुद्धा आनंद होणार. सर, एवढा खर्च करून आपण छानपैकी बांधतोय, तर जो स्वच्छ राहण्यासाठी आणि खाद्यपदार्थ नेऊ नये आतमध्ये, यासाठी काही कडक नियम आणणार का? हे बघा,
हे प्रेक्षक या नाटकाला इथे येणारे आहेत. आपण नेहमी सूचना देतो आणि तशी काळजीसुद्धा घेतो. आता प्रत्येक गोष्टीकरता जर नागरिकांना जर कडक नियमाचा जर अंमलबजावणी करायला लागली तर जागरूक नागरिक हा प्रकार काय असतो, तो कशाशी खातात याचा विचार करावा लागेल. त्यामुळे सगळ्याच गोष्टींकरता कडक नियमाची गरज नाही आहे. त्यासाठी प्रेक्षक असतील, नागरिकांनी सुद्धा आपलं जेव्हा आपण अधिकार मागतो तेव्हा कर्तव्य काय आहे याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. बरोबर. बाळासाहेब ठाकरेंनी हा स्टेडियम भेट दिलेला त्यांचं नाव कसं त्यांनी? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची सत्ता, पहिली सत्ता या ठाणे नगरपालिकेवरती त्या ठिकाणी आली त्यावेळी लोकांना शब्द दिला होता की मी तुम्हाला एक नाट्य थिएटर देईल. ते थिएटर बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे. हे जे थिएटर आहे हे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व जी काही थिएटर आहेत त्यांना रोल मॉडेल म्हणून हे थिएटर ठरलेलं आहे. अतिशय सुंदर असं थिएटर ठरलेलं आहे आणि त्यांनी दिलेली जी काही भेट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी, त्यात अत्याधुनिक पद्धतीने कसं आणखी नवीन काय देता येईल याचा विचार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे.